पाहुणे राम राम. नमस्कार. रमेश देवराम खर्डे, आंबेहून आलोय. राहुरी तालुका. उन्हाळ्या कांद्याच्या बियाण्या घेण्यासाठी मोटरसायकलीवर तुमच्या दुकानात 80 किलोमीटरचा टप्पा तुम्ही मोटरसायकलीवर आलोय. तुमच्या दुकानचं नाव ऐकून होतो. काय मौनगिरीत असं नेमकं का लोक गर्दी करतात? 100 किलोमीटर, कोणी 400 किलोमीटर, कोणी 300 किलोमीटर. नाव ऐकून होतं. 80 किलोमीटर आम्ही मोटरसायकलीवर तुमच्या दुकानाची भेट घेण्यासाठी आलोय आणि आता बी घेतलंय. तुमचं मोबाईलवर आम्ही व्हिडिओ पाहिले, फक्त ऐकून होतो, पण आता प्रत्यक्षात तुमची गाडी घेऊन आम्ही बी नेण्यासाठी तुमच्या दुकानात इथपर्यंत आलोय. निश्चितच हा, कांदा बियाणं घेण्यासाठी, उन्हाळ कांदा बियाण्याची खरेदी करण्यासाठी राहुरी तालुक्यातील आंबेगाववरून ही कास्तकार मोटरसायकलवरचा 80-90 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले आहे. निश्चितच आपल्या तालुक्याची एक संस्कार आहे, आपल्या तालुक्याची एक परंपरा आहे. त्यांचं स्वागत हे झालं पाहिजे. तर ह्याच अनुषंगाने आपला छोटासा सत्कार टोपी आणि उपरणं देऊन मी त्यांचा करतो. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गाण जीव हरी नाम दे रे झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन भाडा समान भेटी चालणारे लागला लागला बेटी चालणारे लागला. ही आहे आपल्या तालुक्याचे संस्कार आणि परंपरा. निश्चितच कांदा बियाणं जर खरेदी करायचं असेल, उन्हाळ कांद्याच्या बियाण्याच्या खरेदीसाठी एकच नाव, मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव.